शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण घरगुती पद्धतीने पोह्यांचा तिखट चिवडा कसा बनवतात ते पाहणार आहोत आणि तो तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे, कारण योग्य प्रमाण घेऊन आपण हा चिवडा बनवणार आहोत। चला तर आपण आता पोह्यांचा चिवडा बनवू। पोह्यांचा लाल तिखट चिवडा बनवण्यासाठी हे पोहे घेतलेले आहेत। हे पोहे 1 किलो आहेत। हे मीठ आहे, हा लाल मसाला आहे, हे हळद आहे, ही फुटाणे डाळ आहे, हे शेंगदाणे, हे जिरं आणि ही राई। तसंच इकडे हा कढीपत्ता, हिरवी मिरची, सुकं खोबरं, लसूण, साखर आणि मनुका, अशा प्रकारे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। कढईमध्ये मीडियम गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि याच्यात आपण आता पोहे तळून घेऊया। सुरुवातीला मी हे सुकं खोबरं तेलामध्ये भाजून घेते। त्याला असं ब्राउनिश कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं। सुकं खोबरं आता भाजून झालेलं आहे, ते मी दुसरीकडे भांड्यात काढून घेते। हिरव्या मिरच्या पूर्ण हिरवा रंग बदलेपर्यंत चांगल्या तळून घेतल्या आहेत। आता फुटाणे डाळ आपण तेलामध्ये परतून घेऊया। फुटाणे डाळ जास्त भाजायची नाही, तेलामध्ये फक्त जराशी अशी परतून घ्यायची। एवढी झाली की परतून घ्यायची आणि दुसऱ्या भांड्यांमध्ये काढायची। मनुका आता चांगल्या फुलून आल्या आहेत, आता आपण त्या काढून घेऊया। शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे हे तळणार नाही, हे असेच घालणार आहे। आता पोहे थोडे थोडे घालून आपण तळून घेऊया। पोहे चांगले फुलतील। हे बघा, हे एवढे झाले की पोहे काढून घ्यायचे। अशा प्रकारे मी आता हे सगळे पोहे तेलामध्ये फुलवून घेते। आता आपण ह्या तेलामध्ये राई, जिरा, लसूण, कढीपत्ता याची फोडणी घालूया। प्रथमतः आपण हे तेल गरम झालेलं आहे, याच्यात राई घालते। राई तडतडल्यानंतर आपण याच्यात जिरा घालूया आणि जिऱ्यानंतर आपण जिरं घातल्यावर याच्यात आपण हे लसूण घालूया। जिरं तडतडत आलेलं आहे। तेलामध्ये जिरं घातल्यानंतर जिरं तडतडलं, त्याच्यानंतर आपण हे लसूण घालूया आणि थोडी लसूण भाजल्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि हे सर्व जी फोडणी आहे ती आपण पोह्यांमध्ये घालायची। लसूण चांगली भाजली आहे, अजून चांगली लाल व्हायला हवी। पाण्याचा अंश त्याच्यातील पूर्णपणे निघून जायला हवा आणि त्याच्यात आपण लगेच हे कढीपत्ताही घालूया। लसूण आणि कढीपत्ता, राई, जिरं हे चांगल्यापैकी भाजलेलं आहे। बघा, एवढ्या पूर्ण कुरकुरीत कढीपत्ता आणि लसूण चांगली भाजून घ्यायची। त्याच्यातील पाण्याचा अंश हा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे। आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते आपण पोह्यांमध्ये घालूया। इथे पोहे चांगले कुरकुरीत भाजलेले आहेत, चांगले तेलामध्ये फुलवून घेतलेले आहेत। याच्यात आपण हे 1 चमचा आणि आणखीन 1 चमचा असं मीठ घालूया। मग अशी घेतलेली आपण ही साखर घालूया आणि हे हळद, या फोडणीमध्येच आपण ही हळद घालूया आणि हा 4 चमचे मसाला आहे तो घालूया आणि चांगलं मिक्स करूया। कारण हा चिवडा मी लाल तिखट चिवडा बनवत आहे। हा मसाला तेलामध्ये असा परतून घेऊन पोह्यांमध्ये घालूया।
चिवड्यामध्ये घातलेलं सर्व साहित्य एकत्रित करून खूप छान असा हा चिवडा तयार झालेला आहे। अगदी तिखटही नाही आणि एकदम तेलकटही नाही, असा आपल्या घरगुती पद्धतीने खूप छानच असा चिवडा तयार झालेला आहे। तर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्कीच करा।